मी झोपलेली आहे तर इथे मला शेरू बघा उठवतोय आणि आपले प्रशांतजींनी हे शूट घेतलेलं आहे. सकाळ झालेली आहे तशी तर, परंतु माझी उठायची वेळ झाली नव्हती. आणि आज प्रशांतजींचा वाढदिवस म्हणून सकाळी सकाळी त्यांच्यासाठी मी मस्तपैकी इथे ड्रायफ्रूट इलायची वगैरे टाकून गुळाचा छान असा शिरा बनवला आणि त्यांना दिला ब्रेकफास्टला. आम्ही जास्त करून गुळाचा शिरा करतो, जो हेल्थसाठी पण चांगला आहे आणि खायला पण टेस्टी लागतो. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. फर्स्ट ऑफ ऑल तर माझा लुक इग्नोर करा, कारण की मी भरपूर असं तेल लावलेलं आहे केसांना, मला ऑइल बिलकुल सूट होत नाही. बाय द वे, आज आहे 5 एप्रिल आणि आज प्रशांतजींचा बर्थडे आहे. मी शॉर्ट अपलोड केला होता, तर खूप सगळ्या मैत्रिणींनी त्यांना बर्थडे विश केलं आहे, तर थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आज पहाटे मला शेराने एवढा त्रास दिला, पहाटे म्हणजे ऑलमोस्ट 6:30 वगैरे वाजले असतील, परंतु आमच्या इथे खूप सनलाईट येतो कर्टनच्या खालून. आणि दुसरी गोष्ट, आता सगळा त्रास देऊन झाला आणि सकाळी सकाळी तो फुल ॲक्टिव्ह असतो आणि आता मस्तपैकी झोपला आहे रूममध्ये जाऊन. तुम्हाला दाखवते मी. माझ्या ननंदबाईंचा फोन आला होता, शालूबाई म्हणून. तर मग मी आंघोळीला गेली होती, 2 मिस कॉल होते त्यांचे. मग मी बाहेर आल्याबरोबर त्यांना कॉल केला. त्यांच्या मुलाची एंगेजमेंट आहे नेक्स्ट संडेला, आज 8 दिवसा. सागर जे माझे भाचे लागतात त्यांची. तर मग त्या बोलल्या, वहिनी मी 2 फोन केले, तुम्ही उचलले नाही. मग मी त्यांना म्हटलं, अहो आंघोळीला गेली होती. मग म्हटलं त्यांना वाटेल की एवढ्या उशीर आहे यांची आंघोळ. तर म्हटलं, अहो मी घराची जरा क्लिनिंग करत होते. मग त्या बोलल्या, तुमचं ऑपरेशन झालं आहे ना म्हणे, आणि काय आवरावर करत होतं. मग मला रिअलाईज झालं की अरे हा, पण हो, मी खूप सगळं घर माझं आवरलं आजसुद्धा, आणि बरेचसे कपडे वगैरे धुतले. सकाळपासून 4-5 वेळेस मशीन लावून झालं आणि मी पूर्ववत माझ्या ह्याच्यावर येऊन लागले. मला साफसफाई करायला खूप आवडतं. माझं सगळ्यात आवडतं काम कुठलं तर साफसफाई. मला खूप समाधान वाटतं जेव्हा मी माझं घर आवरत असते. तर साफसफाई वगैरे केली, आंघोळ झाली, स्किन केअर झालं, तुम्ही बघू शकता. आणि मी माझ्याकडे हे क्रॉप टॉप आहे असे बरेचसे, एका आय थिंक 6 मी मिशोवरनं मागवले होते आणि एकाची किंमत 180 रुपये असे काहीतरी होती. आणि हे मी जेव्हा मागवले ना, तेव्हा मी असं ठरवलं होतं की साडीवर मी ब्लाऊज नाही शिवत बसत प्रत्येक साडीवर, कारण की माझं साड्या घालणं जास्त होत नाही आणि साडीपेक्षा ब्लाऊजची शिलाई खूप असते. आणि त्याच्यामुळे मग मी हे ॲज आपण ब्लाऊज यूज करू म्हणून रेड, पिंक, ब्लॅक, व्हाईट असे 6 मागवले. पण इतकंही ते काही छान वाटत नाही साडीवर. तर ते क्रॉप टॉप आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि आता वजन कमी झाल्यामुळे मी ते आता म्हटलं की रोज असं घरात घालून वापरून टाकू, कारण मांजरचे नखं लागतात हातांना. तर मग त्याच्यामुळे मी शक्यतो फुल स्लीवच घालायचं ठरवलं आहे आता. तर मग म्हटलं हे 5-6 जे आहेत आपल्याकडे, ते काय ब्लाऊज म्हणूनही घालणं होत नाही. आणि जुने कपडे जोपर्यंत आपण कपाटातून काढत नाही, कपाटात नव्या कपड्यांना जागा होणार नाही. तर म्हणून मग मी क्रॉप टॉप घातलं आणि वजन कमी झालं. तर मग ते छानही दिसतं, दिसायला असं पोट बऱ्यापैकी मध्ये गेलं तर चांगलं दिसतंय. तर चला, मला देवांची पूजा करायची आहे. आता टॉवेल मशीनला लावून देते आणि देवांची पूजा करते, मग बोलते तुमच्याशी. शेरू झोपला आहे बेडरूममध्ये मस्त. मी जसंच फ्रीज उघडलं की शेरूला फ्रीजमध्ये जाऊन बसायचं असतं. गरमी इथे इतकी आहे की त्याला तिथे थंड थंड वाटत असेल. आत्ता वाजलेले आहे दुपारचे 3 आणि शेरू खूप म्हणजे खूप वेळापासून झोपलेला आहे. अक्षरशः मी बेचैन होऊन गेले. मी आत्ता भांडे लावले, भांडे घासले, खूप आवाज केला की तो आवाजाने उठेल.
म्हणजे मला आठवतं की जेव्हा प्रतीक झाला होता मला आणि तो असा खूप वेळ उठायचा नाही ना, तर मी खूप बेचैन होऊन जायची की हा का बरं उठत नाही आहे, हा का नाही उठत एवढा वेळ झाला तरी. तसंच काही मला होतं की मला असा प्रश्न पडला आहे की का नाही उठत आहे. मी सारखी सारखी त्याच्या रूममध्ये जाऊन चेक करते की हा का नाही उठत आहे. दरवाजा ओपन ठेवला मी की तो बाहेर येऊन लागेल, पण तो काही उठायला तयार नाही. खूप गाढ झोपला आहे. पहाटे त्याने मला उठवलं, जसं मी सांगितलं, थोडासा त्रास दिला मला, परंतु आत्ता एवढा गाढ झोपला आहे की विचारू नका. आणि आता साधारण अर्धा तासामध्ये वगैरे प्रतीक आणि करीना देखील येते आपली, कारण की आज तिच्या पप्पांचा बड्डे आहे आणि तिला सुट्ट्या आहे की काय, किती दिवस राहणार वगैरे असं माझं काही डिटेलमध्ये बोलणं झालं नाही, परंतु हो ती पण येते. तर साधारण अर्धा पाऊण तासामध्ये ते दोघं बहीण भाऊ येऊन लागतील. मी आज सकाळी उठल्यापासून मी पडलेलीच नाही आहे, म्हणजे पाठ टेकलेली नाही आहे. मला काही झोपायची वगैरे सवय नाही, लोळायची पण नाही, परंतु ऑपरेशन झाल्यापासून मी दुपारी थोडं रेस्ट करत असते. तर मग आता प्रशांतजी पण अजून आले नाही, मुलंही येतील, तर तोपर्यंत अर्धा पाऊण तास जेवढा वेळ ते यायला घेता मी लोळून पडल्या पडल्या व्हिडिओ एडिट करून घेते, मग बोलते तुमच्याशी. रात्रीचं अजून काही प्लॅनिंग आमचं झालेलं नाही. जेव्हा सगळे एकत्र जमू तेव्हा बघू डिनरला बाहेर जायचं की घरीच करायचं, काय करायचं वगैरे, ते सगळं मी तुम्हाला सांगेलच, दाखवेलच. गाईज आम्ही आलो आहे बाय द वे, आणि टिनू रडू राहिली. हो का? ही बघा आपली हिरोईन आली आहे, गॉगल लावून ती रडते. आता ही शेरूला पहिल्यांदा बघणार आहे. माझा शेरा कुठे? शेरा खूप केव्हाच झोपलाय. गाईज करीना फर्स्ट टाइम भेटत आहे. काय बोलू? आले माऊ, तू का झोपली एवढी? पर करतोय तो, पर का करतो म्हणजे झोपली? त्याला छान वाटतंय. किती झोपली मस्त. कोण आलं आपल्या घरी? पाहुणे आले. पाहुणे आले आपल्या घरी. ही पाहुणे आली का? नाकाची चिंगुली केव्हाची झोपली, केव्हाची झोपली. चल सर्जून भेटले मला. पुढे डिलिव्हरी कधी झाली? नाही हो डिलिव्हरी. ते म्हणजे मॅडम तो फारच लहान बाळाशी बोलतो. तू खूप खूप बारीक झालीये तू. नाही ग, बारीक नाही झाली. खूप बारीक झालीये मम्मा. 4 months नंतर भेटते मी तुला. खूप बारीक झालीये. हो का? वाटते का बारीक? खूप जास्त. आता वजन माझं नंतर पूर्ण लुकच मला दाखवता येत नाही माझ्या मैत्रिणींना, कारण माझं हे पाय घे. पोट खराब झालंय आणि मी बेल्ट लावलेले असते, त्याच्यामुळे त्यांना काही माहीतच नाही. तुझे केस पण छान दिसतात. हो का? थँक्यू थँक्यू. पण चला, टचूड तुझी स्किन पण बेटर वाटते. टचूड टचूड. मी काहीच नाही लावलंय. फेअर पण वाटते, हेअर पण छान दिसताय, छान दिसते. हा मम्मावर गेलोय ना मी. हा का? नाही, तू मम्मापेक्षा छान आहे. मम्माचे नाकी डोळे एवढे छान नाहीये. पप्पांवर गेली का? एवढे गोले गोले पप्पा आपले. बारीक पप्पा आपले. इकडे भैयाच्या फ्रेंडनी टॉय दिलाय शिरासाठी आणि तो आता काय करता नाही. पळव थोडं ते. तो आधी ऑब्झर्व करेल. अरे बापरे, अरे बापरे. दोन्ही पायाने जम्प करतोय. अचानक जम्प करेल. बोललो ना. लागेल रे. त्याला चार्जिंग केबल खेळवायचो ना. बेटर आहे. चलो 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 चलो. पकड 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 पकड. आच आच आच. पकड 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 बाळा. पकड 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 पकड. डिंग 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 डिंग. बापरे. एकदम प्रॉपर खेळणं आलंय. डिंग 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 डिंग
पागल झाली. खाली एक बरोबर होता सुनबाई आणि नातू आले करतो. तुम्हाला चावल्यावर पण आवाज केला तर लगेच चावायचं समजा. सकाळी पाहिलं का त्यांनी मला झोपेत किती त्रास दिला. लागेल. तर शेरूचे लाड करायला अजून एक मेंबर ॲड झालेला आहे आणि तो मस्तपैकी एन्जॉय करतोय शेरू. शेरू ए बाळा ए शना. अच्छा बापरे काय जंपा. त्याच्यासाठी खेळणं आलंय. प्रतीकच्या फ्रेंडने पाठवलं. घेतलं का तू हे फिश आहे त्याला आर्टिफिशियल. बघा बघ बघा बघ पण तेवढं बरं आहे की ते सुटतं हातातून ते हे असल्यामुळे त्याला इलेस्टिक. उड्या मारेल आणि मग लगेच गप्प बसून जाईल. काय आलं पार्सल? हे शेरासाठी आलं आहे. त्याला डायनिंग प्लेट म्हणूया आपण. त्याच्यात पाणी राहणार आहे. फूड प्लेट म्हणू शकतो ना. फूड प्लेट. पाणी याच्यात भरायचं. याच्यातून तो पाणी पिईल. पाणीची लेवल मेंटेन राहील. याच्यात एक फूड, याच्यात एक फूड. वेट फूड, ड्राय फूड आणि वॉटर बॉटल. हा हे कुठून मागवलं तू? ॲमेझॉन? नाही मिशो. ॲमेझॉनवर पण नव्हतं पण मिशोवर थोडं स्वस्त होतं. सेम प्रोडक्ट होतं म्हणून मी मिशोवर मागवलं. बस झालं. आता सगळ्या नेसेसरी गोष्टी झालं, आल्या जेवढं त्याच्या. order केलं होतं सगळं खूप झालं. शॉपिंग गेली त्याची. मला ते ट्रीट आणि ती शी सँड तर संपेल हो असं तर. ज्या स्पीडने 200 तो रुपयाचा आहे पोतं एक. ज्या स्पीडने तो सुशी करत असतो. 200 रुपयाचं पोतं आहे ते. गाळायचं ना ते. गाळायचं काय ते सू केल्यावर असं बॉल बनतो. पंतीसारखं बनतं. ते उचलून घ्यायचं. बस झालं. शी तर त्याची ट्रायच असते. त्या धुवायला लागेल एकदा ना. ओट्यावर ठेवून द्या आत्ता गॅसच्या. वापरायच्या आधी धुतलं जाईल. टिनू त्याच्या तोंडाला तोंड नको लावू डायरेक्ट. का ती म्हणायचं का आत्या म्हणायचं हिला. तिच्या पायावर का बरं झोपून घेतोय. नमस्कार करतोय ग तुला. आत्याला नमस्कार करतोय ग. ही माझी स्टाईल बघा. आणि मला थांबा ना. अहो मी तुम्हाला खाऊ घालते ना. बर्थडे बॉयला जिलेबी खाऊ घालत आहे प्रतीक करीनाने. आधीच लाईट बंद असल्यामुळे माझा चेहरा खूप व्हाईट आहे. अजून व्हाईट दिसतोय. चला चला काही नाही. सगळ्यांना माहिती तुम्ही खूप हँडसम आहे. डोंट वरी. काय बरोबर नाही? खडक नाही. गरम असायला पाहिजे ना कडक. आणि आता 8 वाजले. एक 15 मिनिटामध्ये आम्हाला निघायचं आहे. तर मी आता थोडंसं रेडी होते आणि मग तुम्हाला दाखवते मी कशी रेडी झाली 15 मिनिटात. शेरूला आम्ही आज रोजच्या वेळेपेक्षा लवकर डिनर देऊन दिलं. 8:15 वाजले आणि त्याला डिनर दिलं आहे. इथे आपल्या मॅडम करीना रेडी झाल्या पद्धतीने मी तयार झालेली आहे. बरेच मोठे इयरिंग आहे. हे इयरिंग मी मिसेस महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट केलं होतं पुण्याला. तेव्हा मी पुण्यालाच घेतलेले आहे. शॉपचं नाव देखील माझ्या लक्षात होतं, आत्ता आठवत नाही आहे. तर ह्या मी इव्हिनिंग गाऊन घातला आहे. तर या ड्रेसला इथे हे सिल्वर असे स्टोनचं त्याला एक हे आहे. तर म्हणून मग मी सिल्वर इयरिंग घातल्या आणि ब्लॅक लॉंग इव्हिनिंग गाऊन मी घातलेला आहे. आणि हा इव्हिनिंग गाऊन मी 2012-13मध्ये घेतला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 12-13 वर्षापूर्वीचा हा ड्रेस आहे. याच्या आधी पण मी हा घातला आहे. सोशल मीडियावर जर बघितलं पूर्वीचे माझे फोटो म्हणजे 2016-2016च्याही आधीचे या गाऊनवरचे माझे फोटो मी अपलोड केलेले आहे. परंतु आज मी बऱ्याच दिवसांनंतर घातला. केसांना मी काही केलं नाही, थोडंसं टचअप केलं. आणि चला आता मुलंही तयार होतीलच आणि मग निघू आम्ही. घर लॉक करणार नाही का मी? चला 8:30-8:45 इथेच होत आले. बर्थडे बॉय आमचे बसून गेले गाडीमध्ये. आमचं चाललं आहे डिस्कशन, कुठे जायचं काय जायचं ते का अजून काय फायनल झालं नाही. पुरोहित डायनिंग हॉल हे
गाईस मी खूप छान रेस्टॉरंट डिसाईड केलं होतं. मी मी आपण आणि करीनाने मिळून. मी माझ्या फ्रेंड्सला विचारलं जे नाशिकला राहतात, त्यांनी रेकमेंड केलं. थोडं लांब होतं 32 मिनिट्स, बट काय माहिती आता आम्ही जिथे चाललो ते पण 25 मिनिट्स लांबच आहे. आम्हाला माहीत पण नाही आम्ही कुठे चाललो. आणि आम्ही बांबूज हॉटेलमध्ये आलेलो आहोत. हे आडगावला आहेत आणि करीना प्रतीकने एका हॉटेलमध्ये बुकिंग केलं होतं. आता मला ते माहीत नाही कुठे केलं होतं, परंतु प्रशांतजी बोलले ते खूप लांब आहे आणि ते इथे घेऊन आले. तर दोघं मुलांचा मूड जो आहे तो ऑफ झालेला आहे. पण मी त्यांना म्हटलं जाऊ द्या, त्यांचा बड्डे आहे, ते सांगताय तिथे जाऊ. आपण बुकिंग केले, लेट नाही होणार का? चला मग, चला चला. नाही आहे मॅडम, रडू रडू करताय डायरेक्ट. चला 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 चला. म्हणजे नाही आवडलं मुलांना, तर आम्ही आता इथून तिथेच जातोय. जे मुलांनी आधी बुकिंग केलं होतं त्याच हॉटेलला चाललो आहे आम्ही. ते लोक विचारत होते काय झालं काय झालं. म्हटलं काय नाही काय नाही. आता त्यांच्या फेवरेट ठिकाणी आलो म्हणून हॅप्पी झाली मुलं माझे. करीना हॅपी बेटा, हॅपी. खालच्या फ्लोअरला आहे हा पूल, पण मुलांसाठी ॲम्बियन्स मॅटर करता म्हणून त्यांना तिथं आवडलं नाही. मग आलो इथं आणि करीना आपली आली आहे, तर तिचा लगेच मूड ऑफ झाला होता, चेहरा पडून गेला होता तिथे गेलं तर. काय रे, त्या हॉटेलमध्ये जाताच करीनाचा जो चेहरा पडला आणि आता जो करीनाचा चेहरा खुलला. कसं वाटतंय करीना? थंडी किती, हवा बघ ना किती छान आहे, मस्त थंड. हे ठेवतं मी बाहेर. हो थांबा ना जरा, मला जरा हे बघा. छान आहे खरोखर, ॲम्बियन्स छान आहे, तुम्ही बघू शकता. इथे करीनाचे फोटो काढतोय. माझे पण. करीना मला बघितल्या बोलली की मम्मा तू किती बारीक झाली आहे, आणि काही नाही आत्ता फोटो काढले तर काही बारीक वगैरे नाही आली मी. आणि इथे स्टार्टर्स आम्ही व्हेज मंचुरियन. पोर आले ना, हे पापड पप्पा स्माइल. नान, आज बऱ्याच दिवसानंतर नान खाणार आहे मी. पण बोललो पण अच्छा. कळलं तुला? नाही नाही, तुम्ही हसताय मी हसते. काय झालं? मी म्हटली माझा आऊन नंतर मग आम्ही दोघं अच्छा असं. मला वाटलं असं काय घडलं इतका. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पापा, हॅपी बर्थडे टू यू. एवढं नाही खाऊ शकत. रुची काळजी तर आम्हाला प्रत्येकालाच वाटली. आम्ही त्याला फर्स्ट टाईम असं सोडून गेलं 2-3 तास, आणि आम्हाला सगळ्यांनाच असं वाटतंय की तो काय करत असेल. पण प्रशांतजी जरा जास्तच काळजी करताय, पळाले ते पुढं शेरूला बघण्यासाठी. चुनू माऊ, अगं बाय, अच्छा
अच्छा अच्छा आळस देतोय झोपलो होतं ग बाई तुला आम्ही एकटी सोडून गेलो बाला हं? आले 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 कुठे चालली तिला आम्ही एकटी सोडून गेलो तर असा होता आजचा व्लॉग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा शेरू बिचारा खूप वेळ एकटा होता त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर प्रत्येकने त्याला ट्रीट दिली परंतु तो छान झोपला होता जाण्याआधीच त्याचं जेवण वगैरे झालं होतं पण फर्स्ट टाईम त्याला एकटं सोडल्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच असं वाटत होतं बिचारा काय करत असेल त्याला जर कोंडून म्हणजे असं दरवाजा उडून घेतला ना तो दारामागे म्याव म्याव करत बसतो पण आम्ही आलो तो छान झोपलेला होता